नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज मस्त बनवणार आहे आलूची रस्सेदार भाजी, म्हणजे आलूची भाजी। तर ही आलूची भाजी खायला खूप छान लागते। ही भाजी पुरीसोबत पण खूप छान लागते। रोजच्या भाजीमध्ये रोज रोज काय बनवायचं, तर रोज रोज आपण आलूची भाजी, वांग्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे। रोज रोज त्याच भाज्या आपल्या 2-3 दिवसाला त्याच भाज्या आपण नेहमी बनवत असतो। तर तशीच आलूची भाजी रोज बनवतो, पण काहीतरी वेगळी पद्धत, नवीन रेसिपी। तर अशी ही भाजी आहे। चला तर माझी ही साध्या सोप्या भाषेमध्ये बनवलेली मी ही आलूची भाजी तुमच्यासोबत तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। चॅनलवरती मी जेव्हा नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मी हे आलूचे असे बघा, आलूचे असे छोटे छोटे असे लांब आकाराचे असे हे तुकडे करून घेतले आहेत। तर तुम्हाला छोटे जरी आलू कापायचे असले तर तुम्ही आलू छोट्या आकाराचे पण कापायला जमतील। आलू चिरून घेतले। तर मी हे असे लांब लांबच आकाराचे आलू कापून घेतले आहेत। तर खूप छान लागते ही आलूची भाजी। तुम्ही छोट्या तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। तर मी हे बघा आलू सर्व आता चिरून झाले आहेत। तर आता मी हे आलू दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। तर हे आलू मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आलू धुण्यासाठी। याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। तर मी हे आलू स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये। तर असं पाणी टाकायचं। नंतर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे। तर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेते आलूच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी। टोमॅटो पण खूप छान लागतो आलूच्या भाजीमध्ये। तर मी हा एक टोमॅटो बारीक चिरून घेते। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। लसूण निसून घेतला आहे बारीक चिरून, लसूण बारीक निसून घेतला आहे। नंतर मी आलू आणि लसणाची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतला। उन्हाळा लागला की आपल्याला भाजी, आलूच्या भाजीमध्ये कांदा टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल। जास्त मी आलूच्या भाजीमध्ये कांदा नाही वापरत, लसूणच टाकत असते। नंतर मी कोथिंबीर बारीक चिरून घेते। कोथिंबीर थोडीशी होती तर थोडी ही कोथिंबीर मी चिरून घेतली आहे बारीक। तर पाट ओला झाला त्याच्यामुळे थोडी अवघड जाते। नंतर आलं बारीक कापून, नंतर मी आलं बारीक चिरून घेतलं। आता आलं आणि लसूण बारीक मी वाटून घेते, बारीक पेस्ट बनवून तयार करून घेते। मी बारीक वाटून घेणार आहे, आलं लसणाची पेस्ट बनवून घेते। नंतर मी भाजीमध्ये टाकण्यासाठी सर्व मसाले काढून घेते। नंतर मी 1.5 चम्मच लाल तिखट घेतला आहे, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ, सर्व मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते। नंतर घरामध्ये बनवलेला काळा मसाला, कराड घेतला आहे थोडंसं। तर बघा मी आलू आता हे स्वच्छ धुवून घेतलेले पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते। तर सर्व घाण पाणी निघून जातं असं 5-10 मिनटं ठेवल्याने। नंतर मी हे आलू दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। नंतर मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकलं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरीचा तडका करून घ्यायचा। नंतर लसूण पेस्ट टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनटं हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। लसूण मस्त असा तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचा, म्हणजे भाजी मिक्स करून घ्यायचा। तर खूप छान लागतं रस्सेदार भाजी, खूप छान लागते, खूप लवकर बनते, जास्त वेळ पण लागत नाही, खूप लवकर बनून अशी ही भाजी तयार होते। नंतर लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला। टोमॅटो 2 मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर शिजतो, टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही शिजल्याला। तर मी असा व्यवस्थित 2 मिनटं मिक्स करून घेते। नंतर लाल तिखट, सर्व मसाले मी आता या टोमॅटोमध्ये टाकून घेतला आणि परत 2 मिनटं याला मिक्स करून घेते। मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत लहान गॅसवरती, नाहीतर मसाले जळतील। तर स्लो गॅसवरती हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। मसाले भाजल्यानंतर याच्यामध्ये आलूच्या फोडी टाकायच्या आहेत आणि आलूच्या फोडी 2 मिनटं मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर 2 मिनटं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले लागतात तसं सर्व मिक्स करून घ्यायचं।
नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून 5-10 मिनटं मस्त उकळी येऊ द्यायची आहे छान अशी. तर बघा मस्त अशी भाजी शिजली आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर बघा किती मस्त अशी भाजी तयार आहे. तुम्ही ही भातासोबत, पोळीसोबत, पुऱ्यासोबत खूप छान लागते. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.